हाय सगळ्यांना, गुड मॉर्निंग. झाला चहा पाणी? तर माझा पण झाला. तर बानू पडली आजारी. कालच्यापासून उलट्या, म्हणजे 4-5 दिवस झालं आजारी पडली. तुम्हाला दाखवते बानूला. उन्हाने लय धगधग झाले, तर गोळ्या आणल्या तिला मी, औषधं ही पण आणली. काय करावं, लयच आजारी पडली आहे बानू. तर नाश्ता आमचा चाललाय. तर नाश्ता काय पोहे नाही, तुम्हाला दाखवते की. बघितलं का? शेळा भात. आणि हो का आई साहेब काय चाललंय? काय भाजी बनवती मटकीची भाजी बनवली. पीठ मळणं चालू आहे. काय आखाड लागलाय का काय लागलाय तीच कळ नाही. सगळ्यांना आका घराभराला जुलाबच, आणि जुलाबाने पिकळून गेले. खाणं पण एवढं नाही की होय बाबा, चटणी नाही ना काय नाही. 4 चपात्या 2 भाकरी. हा बघा, 4 चपात्या 2 भाकरी. आणि रात्रीचा भात आहे गरम केला. खा घे सगळं खा. ताईचा इथं नाश्ता चाललाय. ताईचा नाश्ता चाललाय. आणि डोक्यात तर एवढ्या घामोळ्या आल्यात, असं वाटतंय की वाच आहे त्या, खंडीभर वाच आहे त्या. तर आईचा चाललाय स्वयंपाक. तर मला पण बरं वाटत नाही. आता मला काय बरं वाटत नाही, मला काय दुखत तर नाही, पण जुलाबाने पिकळून गेलाय जीव माझा. आता गोळ्या खाल्ल्या त्या दुकानातल्या, दोन खाल्ल्या त्या. काल 2च खाल्लेल्या. बरं वाटतंय आज. काय झालंय मोबाईलला काय माहिती, क्लिअर दिसना या. तर ऊन एवढं पडायला लागलंय प्रमाणाच्या बाहेर की सांगायची सोयीचं नाही. माणसाने बाहेर जाणं सुद्धा मुश्किल झालंय, आणि घरात बसणं सुद्धा मुश्किल झालंय. असं वाटतं हिरीच्या कपारीला बसावा पाण्यातच 24 तास. ते पण थंड थंड पाणी आहे, त्या पाण्यात बसावं. आणि बानूला जेवढी थंडी आहे वाटल तेवढं कमीच आहे. आणि थंडीच्या महिन्यात सुद्धा ते अंगावर घेत नाही. ते आपण टाकलं तरी फेकून देते, म्हणजे तिला थंडी सैन होती. आणि पण उन्हाळा एवढा जाचायला लागलाय ना प्रमाणाच्या बाहेर. आता उन्हाळा काय आम्हाला जाचत नव्हता, माहिती पण नव्हता, कारण या घरातनं उठ वाटत नव्हतं. एवढी गार नुसतं सावली, आणि पंखा तर लावला तर नुसतं थंड वाजायची आम्हाला. तर लिंब तोडलाय ना. लिंब एवढा मोठा होता, तर ज्या वेळेस मी 15 वर्षाची होती ना, त्यावेळेस त्याच्या आधी लावलेला आहे लिंब. मग आता बघा मी किती मोठी झाली, मग किती वर्षाचा लिंब असेल ते, म्हणजे जवळजवळ 30-40 वर्षाचा लिंब असेल ते तवाचा लिंब. मग किती एवढं मोठा लिंब होता का नाही, तर ती पूर्ण सावली या घरावर पडायची. पण वाऱ्या कावदानामुळं ती लिंब काढण्यात आला. आणि मुळे पण घरात गेल्या की तुम्हाला तर दाखवलेलंच आहे, सगळ्या चिंध्याच खोसलेल्या आहेत. त्या आम्हाला चिंध्या सुद्धा कमी पडायला लागल्या घराने खोसायला. तर कुणाकुणाच्या इथलं मतदान आहे, आमच्या इथलं तर आज मतदान आहे, म्हणजे अख्ख्या महाराष्ट्राचंच मतदान आहे आज, असं मला पण वाटतं आहे ना ग, अख्ख्या महाराष्ट्राचं. तर माझं काय मतदान आहे का नाही मला नाही माहिती, म्हणजे मी तर नाव दिलंय पहिल्यांदाच, पण आता काय माहिती या मतदानाला येते का पुढच्या मतदानाला येते. पण असलं तर करायचं आपलं, नसलं तर गप्प बसायचं मांजरावणी. मग काय तर चला मी आज छोटासा ब्लॉग टाकते, कारण माझा पण मूड नाही. बानूला पण उलट्या ही चालूच आहे त्या, तिला काय पचनच व्हाय नाही काहीच. उन्हाचं पण आणि उलट्या करून करून नुसतं बेजार, नाकातनं पण येतं. म्हणजे आम्हाला तिला उलट्या आणि जुलाब झालं की घाबरते. आज सगळ्यांनाच खोकला आणि म्हणजे सगळीच आजारी पडले ते प्रमाणाच्या बाहेरच, काय सांगावं. तर चला, हेडं वावलं असलं तर नक्कीच लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका. बाय सगळ्यांना.